फडणवीस साहेबांचं 2 मिनिटं. हो हो हॅलो. ते मी परत आम्ही ह्याला आलो कार्यालय, त्यांच्या इथं आलेत का आपल्या कार्यालयामध्ये? नाही नाही नाही, हे आपलं पक्षाचं कार्यालय बाळासाहेब भवन. नाही नाही इथं नाही आहेत ते. ते आमचं नाही होते. एक मिनिट, काही लोक चुकून दुसरीकडे गेले. 2 मिनिटं फक्त. माझं संपू तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्राचं. हा साहेब हो, तो पण पश्चिम महाराष्ट्राचा. येतं ह्याच्यावर का थोडं इकडे येऊ? ओके, हा बस करू माझी सुरुवात. लोकसभा निवडणुकीचा उद्या 20 तारखेच्या मतदानाचा महाराष्ट्रातला शेवटचा टप्पा, त्याचा प्रचार आज संपत आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील म्हणजे सातारा, जरा पाठीमागं थोडं, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, नगर, सोलापूर हा जो पश्चिम महाराष्ट्रातला भाग आहे, इथले बहुतांशी लोक वेगवेगळ्या व्यवसायानिमित्त, नोकरीनिमित्त, कामाधंद्यानिमित्त मुंबईमध्ये आणि उपनगरांमध्ये स्थायिक झालेले आहेत. गेली जवळपास 6 दिवस या प्रत्येक विभागामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या आमच्या सगळ्या लोकांना, कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना भेटण्यासाठी मी वेगवेगळ्या लोकसभा क्षेत्रामध्ये जाऊन आलो. मला आज एवढंच सांगायचं आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली गेली 2 वर्ष जी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची कामं झालेली आहेत आणि पूर्ण देशामध्ये सुद्धा माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही महत्वाचे निर्णय झालेले आहेत, तर पश्चिम महाराष्ट्रातल्या जिथं जिथं मी गेलो तिथल्या बहुतांशी लोकांनी एकतर्फा पाठिंबा हा महायुतीच्या उमेदवारांना या ठिकाणी दिलेला आहे. आपल्याला नव्या मुंबईमध्ये असेल, घनसोलीमध्ये असेल, वाशी मार्केटमध्ये असेल, मानखुर्द महाराष्ट्र नगरमध्ये असेल, चकला त्या ठिकाणी असेल, आपल्या अंधेरी भागामध्ये, अशा बहुतांश ठिकाणी लोकांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. मी एवढंच आपल्याला सांगेन की मुंबईमधल्या 6ही जागांच्या या विजयामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचा जसा, मुंबईकरांचा जसा मोठा पाठिंबा असणार आहे, तसा पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्वच विभागात राहणाऱ्या मुंबईमध्ये स्थायिक झालेल्या जनतेचा प्रचंड मोठा प्रतिसाद या ठिकाणी आहे. आणि ते एवढ्याच मुद्द्यावर आहे की जलसिंचनाचे प्रकल्प हे पश्चिम महाराष्ट्रात माननीय शिंदेसाहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये राबवले. पर्यटन विकासासाठी सातारा जिल्ह्याला विशेषतः एक मोठं पॅकेज त्यांनी या ठिकाणी मंजूर केलं आणि त्याचा शुभारंभ देखील केला. लोकांच्या मध्ये गेल्या 2 वर्षात गावाकडे जी कामं झालीत त्याचं रिपरकेशन मुंबईमधल्या लोकांच्या मध्ये उमटलेलं आपल्याला पाहायला मिळालं. लोकांनी इथं बोलून दाखवलं की अनेक वर्ष आमचे राहिलेले प्रश्न, गडकिल्ल्यांचं संवर्धन, प्रतापगड असेल, अजिंक्यतारा किल्ला साताऱ्यातला असेल, अजिंक्यतारा जी छत्रपतींची गादी होती साताऱ्यात, राजगादी, तिथल्या किल्ल्याचं संवर्धन असेल, प्रतापगडचं संवर्धन असेल, या सगळ्या बाबतीत लोकांच्या मध्ये, मुंबईमध्ये स्थायिक आणि उपनगरामध्ये स्थायिक झालेल्या लोकांचा प्रचंड या ठिकाणी त्याच्याबद्दलचं एक खूप चांगलं मत आहे. त्यामुळं या 6ही जागांमध्ये चांगल्या मताधिक्याने या निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीनं पश्चिम महाराष्ट्रातली आणि एकूणच सगळी मुंबई आणि उपनगरातले कार्यकर्ते आणि शिवसैनिक, महायुतीचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीनं काम करतायत. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर विचारा.
नाही, ह्या पश्चिम महाराष्ट्रापुरतं नाही ना काय? ओके, पत्रकार परिषदेबद्दल मी बोलतो. साहेब बोलणार आहेत. हां, या. माझं जरा कोण आहे तू? या. आज इंडिया आघाडीची झालेली प्रेस कॉन्फरन्स आणि काल झालेली जाहीर सभा या दोन्हीबाबत मला एकच सांगायचं आहे की ही मुंबईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे. मुंबई हा विषयच त्याच्यामध्ये येत नाही आणि मुंबईच्या संदर्भात दोन गोष्टी ज्या बाळासाहेबांनी केल्या त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे त्यांनी कम्युनिस्टांबरोबर पहिला लढा दिला. ज्या ठिकाणी कम्युनिस्ट असतात तिथं गुंतवणूक येत नाही. इथं तुम्ही गुंतवणुकीबद्दल बोलता, गुंतवणूक बाहेर गेली म्हणून सांगता आणि कम्युनिस्टांचे लाल झेंडे जे बाळासाहेबांनी हद्दपार केलेले होते हे तुमच्या सभांमध्ये दिसतात, मिरवणुकांमध्ये दिसतात. ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला महाराष्ट्राचं हित सोडून आता पंतप्रधान पदावर डोळा ठेवायचा हे योग्य आहे की अयोग्य आहे याचा निर्णय त्यांनी स्वतः घ्यावा उभाठाने. परंतु दुसरा जो लढा होता तो पाकिस्तानवादी शक्तींच्या विरुद्ध मुंबईत दिलेला लढा होता. ज्यावेळेला भारत पाकिस्तान मॅच व्हायची त्यावेळेला मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके वाजले जायचे आणि हे बाळासाहेबांनी मुंबईतून हद्दपार केलं आणि तुमच्या ह्याच्यामधून पुन्हा एकदा त्याच पाकिस्तानशी संबंधित लोक ही तुमच्या मिरवणुकीमध्ये दिसतात. याचा स्पष्ट अर्थ मुंबईकरांनी समजून घेतला पाहिजे. मुंबई ही नेहमी सुरक्षित राहिली पाहिजे आणि निवडणुकीपुरती तडजोड कराल तर मुंबईकरांच्या हिताला तुम्ही मुकाल ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आमचं हिंदुत्व म्हणायचं आणि समोर ज्याला खरगे साहेब असतील त्याला केबिलवाणा प्रकार असा करायचा की हिंदू देशप्रेमी नाही आहेत का? प्रश्न काय होता? प्रश्न तुम्ही माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनीनो आणि मातांनो हे जे म्हणायचा ते बंद केलं. हा प्रश्न होता आणि तो पत्रकारांनी विचारलेला प्रश्न होता. प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे. आमचं हिंदुत्व नोकऱ्या देणारं हिंदुत्व आहे आणि जर आदित्य ठाकरे सातत्याने नोकऱ्या देण्याबद्दल बोलत असाल तर 25 वर्ष तुमच्या ताब्यामध्ये मुंबई होती. मुंबईचं सिस्टर सिटी स्टुटगार्ड होती. मग तुम्हाला तिथं नोकऱ्या आपल्या मराठी लोकांना का देता आल्या नाहीत? आम्ही पहिलं महाराष्ट्र शासन असं आहे महायुतीचं की ज्यांनी 4 लाख मुलांना नोकऱ्या देण्याचा करार केलेला आहे आणि त्यांना पगार किती आहे? इथं 30,000 मिळत असेल तर तिथे 3-3 लाख पगार आहे. संपूर्ण भारताच्या हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा होतंय की व्हिजा बरोबर फॅमिली व्हिजा देण्याची व्यवस्था ही फक्त महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी होते आहे. जर्मनीसारख्या देशामध्ये 6 केंद्र अशी उभारली गेली आहेत की ज्याच्यामध्ये त्याला महाराष्ट्राची वेलकम केंद्र असं म्हटलं जाणार आहे आणि त्याला 50 मिलियन युरोज हे सँक्शन केलेले आहेत. मग तुम्ही नोकऱ्यांबद्दल बोलता आणि केवळ गुजरातबद्दल बोलता. मग तुमच्याकडे व्हिजन नाही आहे का? इथं तर तुम्ही म्हणता की मला पंतप्रधान व्हायचं आहे. मग पंतप्रधान व्हायला व्हिजन लागते. जी व्हिजन मोदी साहेबांकडे आहे ती व्हिजन नाही. साधं तुम्हाला नोकऱ्या संदर्भात काय चाललेलं हे माहिती नाही. मुंबईमध्ये ते जे तुम्ही करू शकला नाही ते महायुतीने केलेलं आहे हे तुम्ही लोकांना सांगत नाही. आणि म्हणून एक प्रश्न विशेषतः सांगायचा आहे की हिंदुत्व ही एक विचारसरणी आहे आणि ती सोडलेली असेल तर मुंबईच्या जनतेला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की आम्ही ठराविक प्रवृत्ती आमच्या ज्या प्रचाराला येतात त्यांच्याबरोबर आमची युती झालेली आहे. पुढच्या काळामध्ये त्यांच्या ताब्यात मुंबई गेली तरी त्याला आमचा आक्षेप नाही हे स्पष्टपणे मुंबईकरांशी बोला आणि नंतर मुंबईकरांची मतं मागा असं मला स्पष्ट सांगायचं आहे. ज्याला आपण म्हणतो मुंबई नाव का मुंबादेवी वरून मुंबईचं नाव पडलेलं आहे. महालक्ष्मीचा आशीर्वाद आहे म्हणून एवढं मोठं शहर झालेलं आहे. सिद्धिविनायकासाठी लाखो लोक येतात. 25 वर्षामध्ये तुम्ही या तिन्ही देवस्थानांसाठी काय केलं याचं उत्तर तुम्ही मुंबईकरांना दिलं पाहिजे. नाहीतर याचे विकास आराखडे नुसते तयार झालेले नाही तर त्याची टेंडर सुद्धा अनेक प्रकल्पाची निघालेली आहे. बाणगंगाचं निघालेलं आहे. आणि मग मुंबईचं नाव घ्यायचं, मुंबईकरांची मतं घ्यायची. मुंबईकरांची मतं घेताना मराठी माणसाचा उल्लेख करायचा. आता ज्या 4 लाख नोकऱ्या होणार आहेत या एका वर्षामध्ये सुद्धा 4 लाख लोक गेली तर त्यांना ऍक्सेप्ट करायची तयारी ही जर्मनीमधल्या बेटन युटनबर्गची आहे. मग आम्ही हे का करू शकलो? तुम्ही का करू शकला नाही? नोकऱ्यांचा प्रश्न का सोडवू शकला नाही? एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते हे काल तुम्हाला स्वतः उद्योग मंत्र्यांनी सांगितलं
या नोकऱ्या तरी तयार व्हायला आणि 2 वर्ष लागतील, कारण त्या फॅक्टऱ्या तयार व्हायला लागतील. परंतु या तर नोकऱ्या सध्या सुरू झालेल्या आहेत. सध्या मुलांचं ट्रेनिंग सुरू झालेलं आहे. काय करायचंय, त्यांना फक्त जर्मन लँग्वेज शिकवायची आहे आणि त्यांना पाठवायचं आहे. आणि मग रोजगाराचा प्रश्न जर मुंबईतला सुटत असेल, मग त्याचा उल्लेख तुम्ही का करत नाही? हिंदुत्व तुम्ही सोडलेलं असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही का बोलत नाही? हा सगळा प्रश्न निश्चितपणे मुंबईकरांना याची उत्तरं मिळाली पाहिजे. मी स्वतः मुंबईचा पालकमंत्री आहे. आम्ही जर हे करू शकलो तर तुम्ही हे का करू शकला नाही? मुंबईची हवा तुम्ही का सुधारू शकला नाही? तिथं कॉन्क्रीटचे रोड का बांधू शकला नाही? मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही का सुधारू शकला नाही? तुमच्या काळामध्ये सगळे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प का रखडले? हॉस्पिटलचा कायापालट तुमच्या काळामध्ये का होऊ शकला नाही? या प्रत्येकाचं उत्तर तुम्ही मुंबईतल्या जनतेला दिलं पाहिजे, विशेषतः मराठी जनतेला दिलं पाहिजे. आणि अनेक निर्णय तुम्ही ज्या मुंबईचे नागरिक आहेत, जे जुन्या इमारतीमध्ये राहतात, जे झोपडपट्टीमध्ये राहत होते, ते आज मुंबईच्या बाहेर भिरकवले जात आहेत. आणि मग त्या संदर्भात तुम्ही काय करू शकला नाही? मग तिथं बिल्डरशी तुमचं साठवलट होतं का? याचं उत्तर मुंबईकरांना दिलं पाहिजे. कारण सगळे निर्णय आम्ही घेतले, त्यांना त्यांची भाडी मिळवून दिली, त्यांचे स्कीम पुन्हा सुरू करण्याच्या व्यवस्था केल्या, सरकारच्या मार्फत त्यांच्या ह्या स्कीम करण्याच्या व्यवस्था केल्या. मग हे तुम्ही का केलं नाही? याचं उत्तर मुंबईकरांना तुम्ही देऊ करता. नुसतं नॅशनल लेवलचं हे 100% इलेक्शन आहे, परंतु भारत आणि मुंबई हे अविभाज्य नातं आहे. मुंबई हे भारताचं ग्रोथ इंजिन आहे. आणि मुंबई जर भारताचं ग्रोथ इंजिन असेल तर मुंबईचा विषय तुम्ही का बाजूला ठेवताय? ज्यावेळेला बदनामी करायची होती, घटनाबाह्य सरकारला का म्हणता? घटनाबाह्य असतं तर सुप्रीम कोर्टाने स्टे दिला असता, सरकार चालवायला दिलं नसतं. सातत्याने खोटं बोलत राहायचं आणि आता खोके खोके म्हणता आणि दुसऱ्यांची कार्यालय तोडता. कुठला न्याय आहे हा? तुमच्याकडे काय आहे? ज्यावेळेला तुम्ही एक बोट दुसऱ्याकडे दाखवता, त्याला 4 बोटं स्वतःकडे वळलेली असतात. मी जाहीर आव्हान दिलेलं होतं, माझ्याबरोबर या शिर्डीच्या मंदिरामध्ये, तिथं साईबाबांच्या समाधीसमोर मी सांगतो, 50 कोटी सोडा, 50 रुपये सुद्धा नाही घेतलेले. आणि मग तुम्ही हे सांगणार नाही जनतेला? खोटं बोलणार, लोकांची बदनामी करणार. कशाला? तुम्हाला मतं पाहिजेत म्हणून, तुम्हाला मुंबईवर राज्य करायचं म्हणून. मुंबईचं काय केलंय हे मुंबईकरांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे. मुंबईबद्दल जर अभिमान असेल, मराठी माणसाबद्दल जर आत्मीयता असेल, तर मराठी माणसांना नोकऱ्या मिळत असताना तुम्ही एकदा तरी चौकशी केली आहे का? आज केवळ व्हिसा नाही तर फॅमिली व्हिसा सुद्धा मराठी माणसाला देण्याची तयारी. ज्याला परदेशातलं एखादं राज्य दाखवतं तर ते केवळ मोदी साहेबांमुळे दाखवतं, ही वस्तुस्थिती आहे. मोदी साहेबांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला कुठे घेऊन गेलेलं त्याचं हे प्रतीक आहे. दुसरी गोष्ट पाकिस्तानबद्दल, पाकिस्तानमधून ट्विट केलं जातं, हे सत्य नाही आहे का? आणि मग कसाबच्या हल्ल्यामध्ये असलेली लोक ही आज तुमच्या त्या ठिकाणी मिरवणुकांमध्ये असतात, तुमच्या प्रचारामध्ये असतात. याचं उत्तर मुंबईकरांना दिलं पाहिजे. कारण मुंबईवर जे जे हल्ले झाले, मुंबईमध्ये जे बॉम्बस्फोट झाले, मुंबईमध्ये जे अतिरेकी हल्ले झाले, त्याच्यामध्ये असलेल्या प्रवृत्तींना तुम्ही जवळ करणार असाल राजकारणासाठी, तर याचं उत्तर मुंबईच्या जनतेला तुम्हाला द्यावंच लागेल. आणि हे उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. आणि म्हणून गुळमुळीत उत्तरं देऊ नका. गुळमुळीत उत्तर अशासाठी देऊ नका की पाकिस्तानच्या संदर्भातला प्रश्न विचारला तरी त्याला गुळमुळीत उत्तर आलं. थेट उत्तर दिलं पाहिजे की पाकिस्तानशी संबंधित असलेली लोक ही आमच्यामध्ये सहभागी नाही आहे. आमची जी भूमिका हिंदुत्वाच्या बाबतली होती आज सुद्धा तीच आहे. आणि म्हणून काँग्रेसचे नेते समोर असल्यानंतर एक उत्तर द्यायचं आणि पाठीमागून एक उत्तर द्यायचं, हे मुंबईच्या अजिबात हिताचं नाही आहे. मुंबईकरांनी विचार केला पाहिजे की मुंबईचं जे गतवैभव आहे हे प्राप्त करून देण्याची कामगिरी ही महायुती सरकारने केलेली आहे, एकनाथ शिंदेजींनी केलेली आहे, त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसने दिलेली आहे आणि आता त्यांना जोड अजितदादांची आहे. आणि म्हणून आपल्याला मुंबईचा विचार या इलेक्शनमध्ये करायलाच लागेल. कारण शेवटच्या फेजमध्ये मुंबई आणि नाशिक जिल्हा हे 2च जिल्हे आहेत आणि त्याच्याबरोबर ठाणे जिल्हा आहे. ठाण्याची एवढी प्रगती झालेली आहे की ती प्रगती करत असताना त्यामध्ये असलेला एकनाथ शिंदे साहेबांचा सहभाग हा प्रत्येक ठाणेकरांना माहिती आहे. आणि म्हणून MMR रिजनला $1 ट्रिलियन उद्दिष्ट दिलेलं आहे. आणि $1 ट्रिलियन उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी जे जे पैसे लागतात, जे निधी लागतो, सर्व मोदी साहेबांनी उपलब्ध करून दिलेले आहे. आजपर्यंत तुम्ही केवळ मुंबई तोडण्याचा डाव हेच बोलत राहिला. मग MMR रिजनला पैसे का दिले? MMR रिजन काय पूर्ण तोडायचं आहे का? एक गोष्ट लक्षात घ्या, मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे आणि म्हणून खोटं परसेप्शन तयार करू नका.
एवढी वर्ष तुम्ही मुंबईवर राज्य करत होता ना, जी बौद्ध पंचायत स्वतः बाबासाहेबांनी स्थापन केली, त्याचं काम अर्धवट होतं. मुख्यमंत्री म्हणून कधी तुम्ही तिथं फिरकला नाही, त्यांना कधी मदत करण्याचा विचार केला नाही. आज घटनेचं नाव काढून बाबासाहेबांच्या जवळ काय आपणच जवळचे आहोत असा समज जे काँग्रेसवाले पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांनीच बाबासाहेबांचा पराभव याच मुंबई शहरामध्ये केलेला होता. हे बाबासाहेबांवर जे प्रेम करतात त्यांनी कधीही विसरून चालणार नाही. आणि म्हणून आपल्याला निश्चितपणे सांगतो. आणि सुपारीबद्दल राऊतने कसं बोलावं, संजय राऊतने, त्यांनी सुपारी नाही घेतली का शिवसेना संपवायची? ती सुपारी कोणाकडून घेतली हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. आणि म्हणून शिवसेना वाचवायची असेल तर बाळासाहेबांचा विचार वाचवायला लागेल. तो कोणा एक व्यक्तीला वाचवण्याचा तो प्रश्न नाही आहे. आणि बाळासाहेबांनी मुंबई सुरक्षित ठेवलेली होती ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून माझं मुंबईकरांना सर्वांना अतिशय नम्र आव्हान आहे, या सगळ्या गोष्टींकडे डोळसपणे बघा. केवळ सहानुभूतीच्या लाटेवर जाऊ नका. जे सांगितलं जातं हे सत्य नाही आहे. आणि उद्या ज्या लोकांची मदत ह्या निवडणुकीमध्ये घेतली जाते आहे, त्यांचं राज्य जर मुंबईवर आलं तर तुम्हाला ते चालणार आहे का, याचा विचार सुद्धा मुंबईच्या जनतेने घेतला पाहिजे. आणि म्हणून मुंबई हे एक वेगळं आहे. मुंबईची इलेक्शन वेगळी आहे, मुंबईची जनता वेगळी आहे. आणि भारताची जर प्रगती व्हायची असेल तर मुंबईची प्रगती व्हायला लागते, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ही निवडणूक खूप महत्वाची आहे. डोळसपणे मतदान करा. हे जे काय बोलतायत त्याच्यावर विचार करा. आणि बाळासाहेबांनी ज्या प्रकारे मुंबईचं रक्षण केलंय ते लक्षात घ्या. आणि केवळ सहानुभूतीवर न जाता या सगळ्या गोष्टींचा विचार करून मतदान करा. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. उद्धव ठाकरे विक्रोळी इथले शाखांना देखील देतात, त्यांनी फडणवीसांवरती टीका केली आहे. फडणवीस नाही ते फडणपूस असा उल्लेख त्यांनी. एक गोष्ट आपण लक्षात घ्या की सातत्याने शिवराळ भाषेमध्ये बोलायचं याचा काल उल्लेख हा शिंदे साहेबांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये केला. सातत्याने रंग बदलणारा म्हणून सरड्याचा उल्लेख सुद्धा त्यांनी आपल्या भाषणामध्ये केला. याला अतिशय महत्वाचा असा संदर्भ आहे. कोणाबद्दल वाईट बोलण्याचा हा संदर्भ नाही आहे. इथं बोलताना एक बोलायचं, आमचं हिंदुत्व हे काम देणारं हिंदुत्व आहे, तर किती लोकांना काम दिलं हे दाखवा. मी तुम्हाला सांगितलं पालकमंत्री म्हणून मी 4 लाख लोकांना आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली मिळवून दिलेलं आहे काम. आणि हे काम करून दिलं तर आता 10,000 लोकांची भरती ऑलरेडी सुरू झालेली आहे. केवळ इलेक्शन आहे म्हणून याची प्रसिद्धी ह्याला फारशी मिळत नाही. परंतु जर 10,000 मुलांची एकाला भरती होऊ शकते, मग हे इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला मुंबईमध्ये उभं करायचं आहे, महाराष्ट्रामध्ये उभं करायचं आहे. आणि मी स्वतः मुंबईचा पालकमंत्री आहे. पहिली प्रायोरिटी ही मुंबईतल्या मुलांना दिली जाणार आहे, हे उघड आहे. आणि मग तुमच्या काळामध्ये हे का झालं नाही? महाराष्ट्राची केंद्र, महाराष्ट्राच्या मुलांचं वेलकम करणारी केंद्र तुमच्या काळामध्ये का सुरू झाली नाही? 20 वर्ष तर आपलं सिस्टर सिटी म्हणून स्टेटस आहे. मग तुम्ही का निर्माण करू शकला नाही हे जॉब्स? तुम्ही का आणू शकला नाही गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये? याचं उत्तर दिलं पाहिजे. आणि फडणवीसांचा तुम्ही असा उल्लेख का करता? आज जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं हे सगळं फडणवीसांच्यामुळे राहिलेलं आहे. ट्रान्स हार्बर लिंक कोणी केला? मेट्रोला पैसे कोणी आणले? या ठिकाणी कोस्टल रोडची परवानगी कोणी आणली? फडणवीस साहेबांनी आणली ना. तुम्ही काही उल्लेख करणार त्यांचा? विचित्र भाषेमध्ये त्यांच्याबद्दल बोलणार? कुठली भाषा आहे ही? आणि ह्याने महाराष्ट्राची प्रगती होणार आहे? कशी भाषा बोलता, काय करताय? आणि मुंबई दुसऱ्याच्या ताब्यात नेऊन द्यायला निघाला तुम्ही. आतापर्यंत म्हणत होता की केंद्र मुंबईला वेगळं करणार, आणि तुम्ही मुंबई कोणाच्या ताब्यात देताय? तुमच्याबरोबर जे अतिरेकी प्रचाराला फिरतात त्यांच्या ताब्यात देताय का? याचा मुंबईकरांनी याचा विचार केलाच पाहिजे. घरात झोपून राहता का म्हणे? उद्या मुंबई नको असलेल्या लोकांच्या ताब्यात जाईल, एवढं लक्षात ठेवा. एवढं सांगण्याची आम्हाला मुद्दाम प्रेस घेण्याची वाळी अशासाठी आली की मी शांतपणे मुंबईमध्ये काय चाललं बघत होतो, बोललो नाही या संदर्भात. याचा अर्थ आम्हाला काळजी, आम्ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर का येतो? त्यांनी मुंबईला सुरक्षित ठेवलं म्हणून आम्ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर येतो. आणि अशा अपप्रवृत्तींच्या ताब्यामध्ये जर मुंबई द्यायची असेल तर ते स्पष्टपणे सांगा आणि नंतर मतं मागा, आणि तुम्हाला मुंबईमध्ये कोण मत देतं ते बघूया. घाटकोपरमध्ये जे बोर्डिंग पडलं ते एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री असताना उभारण्यात आलेलं होतं. त्याच्यामुळे त्यांनी त्याची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा अशी मागणी वर्षा गायकवाड. एक गोष्ट अशी आहे, त्या भिंडेचे फोटो हे मातोश्रीवरचे प्रसिद्ध झालेले आहेत. भिंडेकडून कोणाला काय जात असेल हे आम्ही सांगू शकत नाही. ते पुरेसे बोलके फोटो आहेत. आम्हाला कोणावर, आम्ही सगळ्यांबद्दल आदर ठेवतो म्हणून आम्ही कोणावर आरोप करत नाही.
परंतु भिंडेच्या संदर्भात जे घडलं, मग तुम्ही भिंडेला बरोबर का घेतलं, भिंडेबरोबर फोटो का काढले, ते असे फोटो आहेत का की जे रस्त्यावर कोणीतरी भेटले आणि फोटो काढलेला आहे? मातोश्रीवरचे फोटो प्रसिद्ध केले ना, आणि मग तुम्ही सांगता की दुसऱ्यावर आरोप आहे. त्याच्याऐवजी त्यांना काय झालेलं आहे की त्यांना मतदान करणार असं सांगितलं ना उद्धवजींनी, की आम्ही आता पंजाला मतदान करणार आहे. त्याच्यावर ताई खुश आहेत आणि त्याची परतफेड त्या अशा रीतीने करून देत आहेत असं मला स्वतःला वाटतं. नरेंद्र मोदी महाराष्ट्रात 18वीच्या वरती सभा घेत आहेत, मुंबईत रॅली पहिल्यांदा उतरलेत रस्त्यावर, याचा महायुतीला कितपत फायदा होईल? आणि याला सोडून दुसरा असा प्रश्न होता, ज्या घाटकोपर पश्चिमेला त्यांनी पहिल्यांदा रॅली काढली, पण 2 दिवसापूर्वी पूर्वेला जी दुर्घटना घडली तिकडे मोदी अजिबात फिरले नाही, साधी विचारपूस केली नाही, त्याच्या भाषणामध्ये पण साधा उल्लेख आला. त्यामुळे मुंबईकरांमध्ये प्रचंड नाराजीचं सूर आहे, संताप्त व्यक्त होत आहे. हे बघा, ही दुर्घटना घडल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिथं पोहोचलेले होते. त्यांना मदत जाहीर केलेली होती. रात्री ज्याला मदत कार्य सुरू होतं त्यावेळेला मी स्वतः तिथं होतो. मी खरं तर शहराचा पालकमंत्री आहे, उपनगरामध्ये वेगळे पालकमंत्री असतात, परंतु आम्ही ताबडतोब मदतीला धावून गेलो. हॉस्पिटलला सगळी मदत दिलेली होती. आणि मोदी साहेब होते किती वेळ बघा तुम्ही, संपूर्ण भारतामध्ये हे करतायत. 1 तास फक्त जर मुंबईमध्ये असतील तर घाटकोपरला जाऊन यायला आणि 2-4 तास त्या ठिकाणी हे झाले असते. ही स्थानिक लेव्हलची जबाबदारी असते, ती आम्ही स्वीकारली. एवढंच नाही तर ताबडतोब ह्याच्या संदर्भातल्या पॉलिसीज तयार करण्याचे आदेश दिले. आणि हे जे काय रेल्वे आणि महापालिका याच्यामध्ये जो संघर्षाचा विषय होता की रेल्वेच्या जमिनीवर उभारलेल्या होर्डिंगला महापालिकेची परवानगी लागत नाही, हे जे काय होतं याचं सुद्धा सोल्युशन आम्ही काढलं. आणि म्हणून कोणी या ठिकाणी दगावलं तर त्याच्याबद्दल आत्मीयता पाहिजे, त्याच्याबद्दल सहानुभूती पाहिजे, त्यांना मदत गेली पाहिजे. ही सगळी मदत शासनाच्या वतीने केली जाते आहे. होर्डिंगच्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत आणि ते निर्णय घेतले जातील आणि याच्या पुढच्या काळामध्ये नाहक बळी जाणार नाहीत. ही जबाबदारी सुद्धा शासनाने स्वीकारून त्याप्रमाणे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. त्याच्याबद्दल कोणच बोलत नाही. या संदर्भातल्या घोषणा या बॉम्बे म्युनिसिपल कमिशनरने ऑलरेडी केलेल्या आहेत. या संदर्भातल्या मीटिंग त्यांनी ऑलरेडी घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे बळी घेतले त्याच्याबद्दल दुःख आहेच, परंतु त्याचा इलेक्शनमध्ये संबंध जोडणं हे आणि थेट तो सुद्धा मोदी साहेबांशी जोडणं हे अत्यंत चुकीचं आहे. मोदी साहेब मुंबईमध्ये आले, 100% त्याचा फायदा आम्हाला होणार, कारण उद्याचे होणारे पंतप्रधान मोदी हेच आहेत, 100% आहेत. आणि त्याच्यामुळे मुंबईसाठी जे जे करायला लागेल, राजसाहेबांनी जी मागणी मराठीच्या संदर्भात केलेली आहे, मराठी तुम्ही म्हणता आणि मराठीच्या संदर्भात 4ही महामंडळ ही मुंबईच्या बाहेर नेता. कोणी घेतला हा निर्णय? तुम्हीच घेतलेला होता ना उभाठाने निर्णय. हा निर्णय मी बदललाय. भव्याचं मराठीचं कार्यालय हे मरीन लाईन्सला सगळ्यात मोठं जी बिल्डिंग असेल ती मराठीची असेल आणि त्याच्यामध्ये सगळी कार्यालय असतील, म्युझियम्स असतील, सगळे असतील. आम्ही त्याच्यासाठी 2 डिपार्टमेंटच्या जागा दिल्या मराठी विभागाला. मग हे तुम्ही बोलणार नाही का? आम्ही मराठी मुंबईच्या बाहेर भिरकावून देत होतो, हे तुम्ही बोलणार नाही का? तुमची सत्ता आली परंतु मराठी धोरण तुम्ही महाराष्ट्राला देऊ शकला नाही, हे तुम्ही बोलणार नाही का? मराठी धोरण आम्ही दिलंय. मराठीबद्दल नुसतं बोलू नका, आम्ही ते करून दाखवतो. आमचं करणारं सरकार आहे, हेच मुख्य आहे. उद्धव ठाकरेंनी असा एक आरोप केला आहे की मुंबईतले काही असे भाग आहेत ज्या भागात महायुतीला मतदान मिळणार आहे, त्या भागात आधीच बोटाला शाही जी आहे ती लावण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत. हे गंभीर प्रकार आहेत असं त्यांनी हे प्रकार कदाचित त्यांच्याकडून केले जात असतील. तुम्ही जुन्या इलेक्शन विसरला का? आपल्याला जे मतदान करणार नाहीत त्यांना मतकेंद्रापर्यंत जायलाच द्यायचं नाही, या टॅक्टिक्स कोणाच्या होत्या? आमच्या होत्या का? मग त्या टॅक्टिक्स कोण खेळलं गेलं याचा सुद्धा विचार करा ना. आम्हाला मुंबई सुरक्षित पाहिजे, आम्हाला मुंबई स्वच्छ पाहिजे, आम्हाला मुंबई वैभवशाली पाहिजे आणि हे करण्यासाठी आम्ही करून दाखवलेलं आहे. काय स्थिती होते स्वच्छतेची, आता काय स्थिती आहे याच्याबद्दल बघा. पोल्युशन तुमच्या काळामध्ये वाढलं, आम्ही ते एअर पोल्युशन कंट्रोलमध्ये आणलं, याच्याबद्दल तुम्ही बोलणार नाही का? स्वतः मुख्यमंत्री रस्त्यावर उतरले, ब्रिटिश काळानंतर पहिल्यांदा मुंबईचे रस्ते धुतले जायला लागले, याच्याबद्दल तुम्ही बोलणार नाही का? कारण ही मुंबईची इलेक्शन आहे, ही राष्ट्राची इलेक्शन आहे, पण राष्ट्राचं ग्रोथ इंजिन मुंबई आहे आणि त्याच्यामुळे मुंबईबद्दल बोलायलाच पाहिजे. एकदाही बोललेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. मराठी माणसाच्या मतावर डोळा ठेवायचा आणि मुंबई मात्र दुसऱ्याच्या ताब्यात द्यायची, हे कितपत मराठी मनुष्य सहन करेल? कारण तो बाळासाहेबांचा विचार राहिला नाही. आता जिंकणं हे एकमेव उद्दिष्ट राहिलेलं आहे
आणि त्याच्यामुळे ह्याचा विचार मुंबईकरांनी आणि मराठी लोकांनी विशेषतः केलाच पाहिजे असं माझं मत आहे. मोदींच्या रोड शो साठी मुंबई महापालिकेनं 3,56,00,000 रुपये खर्च केलेत असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. सर्वसामान्यांच्या घरातून जाणारे पैसे हे मोदींच्या रॅलीसाठी का उधळले असा प्रश्नही त्यांनी विचारला. हा रॅलीसाठी उधळण्याचा प्रश्न नसतो. ज्यावेळेला राष्ट्राचा प्रमुख आपल्या शहरामध्ये येतो त्याला सुरक्षेची जबाबदारी ही सुद्धा त्या राज्यावर असते. आज त्यांचा जीव बहुमोल आहे देशाच्या दृष्टीने. आज सगळे लोक आपले देव पाण्यात बुडवून बसलेले आहेत. कशाला? मोदी पराभूत झाले तर भारत वीक होईल आणि मग आम्हाला कुठेतरी संधी मिळेल म्हणून तर पाकिस्तानमध्ये हे सगळं केलं जातंय. ही वस्तुस्थिती आहे. चीनचे लोक असं तेच आहेत. चीनबद्दल उद्धव साहेबांनी काय बोलावं? चीनशी लढा हा देत असताना जे काही सामर्थ्य वाढवलेलं आहे भारताचं मोदी साहेबांनी त्याच्याबद्दल बोला. मेक इन इंडिया मुवमेंटबद्दल बोला. आज सगळी शस्त्रास्त्र भारतामध्ये तयार होतात ह्याच्याबद्दल बोला. त्याच्याबद्दल तुम्ही बोलणार नाही. राष्ट्राबद्दल बोलणार नाही आणि तुम्हाला पंतप्रधान व्हायचं आहे. राष्ट्राच्या सुरक्षेबद्दल तुम्ही बोलणार नाही आणि तुम्हाला पंतप्रधान व्हायचं आहे. पंतप्रधानाची मनीषा ठेवणं चुकीचं नाही, परंतु त्याच्यासाठी राष्ट्राचं हित जर धोक्यामध्ये येत असेल तर राष्ट्र प्रथम आहे एवढं मला सांगायचं आहे. सर, उद्धव ठाकरे म्हणतात की खरगे म्हणाले की आपल्या 45+ जागा आहेत, परंतु उद्धव ठाकरेंनी आत्मविश्वास दाखवला की आपल्या 48 जागा. हे बघा, बोलायला कोणी काहीही बोलू शकतं. तुम्ही काय केलं? तुम्ही फक्त सहानुभूतीचं वातावरण निर्माण केलं. तुम्ही माझा पक्ष फुटला, आमच्या पक्षाचं नाव चोरलं, आमच्या वडिलांना चोरलं हेच बोलत राहिला. वस्तुस्थिती कोणालाच सांगितली नाही की मी उपलब्ध नव्हतो, मी आमदारांना भेटत नव्हतो, मी त्यांच्या मतदारसंघासाठी निधी उपलब्ध करून देऊ शकत नव्हतो, राज्य जरी माझं असलं तरी मी फक्त मुख्यमंत्री होतो, आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता चालत होती. हे तुम्ही कधीच बोलत नाही. दोष देताना नुसता दोष द्यायचा, कारणं मात्र लोकांना सांगायची नाही. हे कुठेतरी चुकीचं आहे आणि म्हणून हे काम करणाऱ्यांचं सरकार आहे. मुंबईमध्ये काय बदल होतोय हे तुम्ही बघा आणि मुंबईकरांनी मतदान करा. उद्याची येणारी मुंबई ही सुखी संपन्न असणार आणि जे स्थान मुंबईचं भारत ज्यावेळेला स्वतंत्र झाला त्यावेळेला मुंबईचं जे स्थान होतं एक संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी, हे स्थान हे निश्चितपणे आम्ही त्याची जे गतवैभव आहे हे मुंबईचं प्राप्त करून देऊ आणि म्हणून याचा विचार मुंबईच्या नागरिकांनी केलाच पाहिजे असं मला स्वतः वाटतं. ईशान्य मुंबई मेरी कोटेच्या याच्या कार्यक्रमाकडे खूप पैसे वाटताना दिसले आणि पकडले गेले. त्याच्यामध्ये निवडणूक आयोग आणि पोलीस पक्षपातीपणा करतायत असा आरोप ठाकरे गटाकडून होतो. हो, आतापर्यंत हे सुद्धा सांगत होते ना हेलिकॉप्टरमधून पैसे नेले म्हणून. बॅगा चेक केला, त्याच्यामध्ये काय मिळाले? कपडे मिळाले आणि आपलं रोजचं जे साहित्य असतं, आंघोळीचं साहित्य असतं, हे असतं, फ्रेश व्हायचं साहित्य असतं, हे मिळालं. मग त्यावेळेला लाज नाही वाटली? त्याला माफी का नाही मागितली? मुख्यमंत्र्यांच्या काय ह्याच्यामध्ये हेलिकॉप्टरमध्ये त्याच बॅगा असतात ना, मग त्याच बॅगा त्यांना कपडे तर बदलले पाहिजे तिथं गेल्यानंतर सभेसाठी. ते सुद्धा तुम्ही हे करणार नाही का? खोटे आरोप करायचे, ठोकून करायचे. कुठली गाणी तयार केली आहेत बघा, किती खोटं आहे, त्यातला एक मजकूर सिद्ध करून दाखवावा. नुसतं खोटं बोलायचं, लोकांची कुठेतरी दिशाभूल करायची, हे थांबावं एवढीच माझी विनंती आहे. एक प्रश्न तुम्हाला असा आहे की मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या बीडमध्ये जे घटना घडली, परत घडली, त्यानंतर त्यांनी असं दिलं की जी गोळी मला चाटून जाईल त्या रंगावर तो रंगच मराठे ठेवणार नाही आणि धनंजय मुंडे हे जातीवादी नाही असं माझं वैयक्तिक मत होतं. मात्र 2-4 दिवस धनंजय मुंडे उपकार फेडल्यासारखे वागू लागले किंवा वाटू लागले. नाही, जरांगे पाटील साहेबांचं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये काही भूमिका अत्यंत स्पष्ट आहेत. मी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा एक सदस्य आहे. याच्यापूर्वी मी जरांगे पाटील साहेबांच्या बरोबर अनेक वेळा बोललेलो आहे. कसं आहे, गेल्या दीड महिन्यामध्ये त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, कारण आम्ही सगळेजण लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये आहोत. माननीय धनुभाऊंच्या बाबतीत त्यांचा काय समजा गैरसमज झाला असेल किंवा त्यांना काय ब्रीफिंग झालं असेल, एकदा उद्याचा टप्पा पूर्ण झाला की मी मागं सुद्धा म्हटलंय माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून तशी गरज असेल तर मी स्वतः मनोज पाटील जरांगे साहेबांना भेटेन. परंतु मराठा आरक्षणाचा प्रश्न बहुतांशी आपण आता 10% आरक्षण देऊन सोडवलेला आहे आणि मंत्रिमंडळातला कुठलाही सन्मान्य सदस्य हा कधीही जातीवादाचं राजकारण करणार नाही. कारण मंत्रिमंडळानं एकमुखानं निर्णय मराठा आरक्षण देण्याचा घेतला, विधिमंडळाने एकमुखानं निर्णय मराठा आरक्षण देण्याचा घेतला. त्यामुळं कदाचित मान्य धनंजय मुंडे साहेबांच्याबद्दल गैरसमज झाला असावा मनोज पाटील जरांगे साहेबांचा,
तो मी त्यांना भेटून नक्की दूर करण्याचा प्रयत्न करेन. अगदी शेवटचं निवडणूक आयोगाने 4 टप्प्याच्या मतदानाची नवी आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीमध्ये आधीच्या आकडेवारीमध्ये आणि आताच्या आकडेवारीमध्ये काही तफावत आहे. देशातील जो आकडा आहे तो 1 कोटींच्या घरात आहे, तर राज्यातला आकडा जो आहे तो 16,70,000 आहे. यामध्ये 28,000ची जी आहे महाराष्ट्रामध्ये 28,000ची वाढ झाली. त्यामध्ये तफावत आढळते सरकारी आकड्यांची. नाही, कसं आहे, बऱ्याच वेळा आपण 5 वाजताचं किंवा 6 वाजताचं मतदान जेव्हा संपतं तेव्हाचे आकडे घेतो, परंतु 6 वाजता जे लोक पांढऱ्या रेषेच्या आतमध्ये असतात बऱ्याच ठिकाणी आपण पाहिले 7-7, 8-8 वाजेपर्यंत 9-9 वाजेपर्यंत लाईट लावून मतदान चाललेले. का? तो लोक बिफोर टाइम म्हणजे मतदान संपण्याच्या अगोदर लाईन लावून उभे असतात, त्यांच्या हातामध्ये पर्ची असते. त्यामुळं हे जे येतात आकडे हे रात्री उशिरा येतात, कारण जेव्हा शेवटचं मतदान पडतं तेव्हा मग तो फिगर अपडेट केला जातो. कदाचित असं असण्याची शक्यता आहे. पण याच्या बाबतीत माझं एवढंच म्हणणं आहे, निवडणूक आयोग अधिकृतपणे त्यांचा खुलासा करेल. पण आता आम्ही गेली 30-35 वर्षे अनेक निवडणुका बघतो. काही ठिकाणी तर जिल्हा परिषद ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला 8-8, 9-9 वाजेपर्यंत रात्री मतदान चालतं, कारण लोक दुपारचे मतदानाला येत नाहीत, 4-5च्या पुढे मतदानाला येतात. आणि मग एकदम मोठी लाईन लागली की आपण 5 वाजताचा आकडा घेतो किंवा 6 वाजताचा घेतो, पुढचा आकडा याला उशीर लागतो. ही तांत्रिक कदाचित बाब असण्याची शक्यता आहे. ओके, थँक्यू. राम मंदिराचं अपूर्ण काम आमचं सरकार पूर्ण करेल. अहो, राम मंदिराचं ज्या वेळेला त्या ठिकाणी पुनर्स्थापना झाली तिथं जाण्याचं धैर्य सुद्धा त्यांनी दाखवलं नाही, कारण काँग्रेस आपलं काय करेल याची त्यांना भीती वाटते. आणि काँग्रेसचे तर कोण नेते गेलेच नाही, परंतु राम हा सर्वांचा आहे, रामलल्ला सर्वांचा आहे, श्रीराम प्रभू हे सर्वांचे आहेत. आणि त्याच्या बाबतीतलं राजकारण हे त्यांनी केलं. आणि त्याच्यामुळे ते जे काही घोषणा द्यायची की मंदिर वाहे बनाएंगे तारीख नाही बताएंगे, ही घोषणा कोणाची होती? उद्धव साहेबांचीच होती ना. तारीखही जाहीर केली, मंदिरही बांधून दाखवलं, 370 कलम हटवून दाखवलं. आणि मुंबईमध्ये आम्ही काय काय करून दाखवलं मला सांगायचंय. कोळीवाड्याबद्दल तुम्ही बोलत होता, कोळीवाड्यामध्ये आज पर्यटक जातात. तुमच्या काळात कधी गेलेत का? त्या कोळी लोकांबद्दल थोडी तरी आत्मीयता बाळगा. तिथं स्पॅन वाढवायचा होता पुलाचा, तुम्ही वाढवला का स्पॅन? त्यांचे मासे जे पिल्लं घालायला जातात ते आतमध्ये जाऊ शकत नव्हते, स्पॅन वाढवला एकनाथ शिंदे साहेबांनी. आज त्या ठिकाणी हॉस्पिटल सगळी बदलत आहेत. हॉस्पिटल जशा प्रायव्हेट हॉस्पिटलसाठी होतात, तुम्हाला का करता आले नाही? आम्ही का करून दाखवली. पोलिसांच्या वसाहती आहेत, तुम्ही का दुरुस्त करू शकला नाही? आम्ही का दुरुस्त करून दाखवू शकलो? याच्या मागे लोकांच्या मागचं प्रेम असतं. जे प्रेम तुम्ही नुसतं सत्तेपुरतं ते प्रेम चालत नाही, प्रत्यक्षात ते प्रेम करायला लागतं. आणि म्हणून बघा, जगन्नाथ शंकर शेठ स्मारक आजपर्यंत का नाही झालं मुंबईमध्ये? रेल्वे त्यांनी सुरू केली ना. भागोजी शिटकीर आजपर्यंत का स्मारक होऊ शकलं नाही? सगळं मरीन लाईन्स पासून सगळं त्यांनी बांधलं ना. मग त्यांची स्मारकं का नाही झाली? मराठीच माणसं आहेत ना ती. का नाही झाली याचं तुम्ही उत्तर नाही देऊ शकला. आम्ही त्याच्यासाठी निधी मंजूर केला. मराठी माणसाबद्दल नुसतं बोलून चालत नाही, मराठी माणसासाठी करून दाखवायला लागतं. आणि आम्ही ते करतोय. आणि म्हणून अंडरग्राऊंड मार्केटसाठी आमची टीम महापालिकेची जाऊन आलेली आहे दिल्लीला, बघून आली कशा रीतीने अंडरग्राऊंड मार्केट्स करायच्या. जुन्या आता आज मार्केटची काय परिस्थिती तुमच्या काळात झालेली होती? प्रत्येक मोठी मोठी मार्केट त्या काळात ब्रिटिशांनी बांधली. आज त्यांची परिस्थिती काय? तिथली स्वच्छता, त्याचं नूतनीकरण तुम्ही करायला पाहिजे होतं, नाही केलं 25 वर्षामध्ये. आम्ही ते करतोय. का करतोय? वरळीसारख्या ठिकाणी फिशिंग जेटी पाहिजे होती, आजपर्यंत तुम्ही का नाही करू शकला? आधुनिक बंदर का नाही तिथं उभारू शकला? नुसतं मुंबई शहराबद्दल बोलायचं. आम्ही सगळे कोळीवाडे जसे दुरुस्त करतो त्या प्रत्येक वस्तीमध्ये प्रत्येकाला न्याय देतोय. हे काम करत असताना पर्यटक जसे कोळीवाड्यामध्ये आले पाहिजे तसं जेजेला सुद्धा आले पाहिजे. जेजेचं पूर्ण नूतनीकरण करतो. तिथं काय सगळे हिंदू लोक राहतात असं काय नाही. आम्हाला मुंबईचा विकास करायचा आहे, परंतु त्याच्याच बरोबर मुंबई ही मराठी लोकांची आहे. जी लोक बाहेरून आणि सुरुवातीपासून मराठी, गुजराती सगळे आत्मीयतेने राहतात मुंबईमध्ये, अनेक भागातले राहतात. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही फूट पाडायला निघाला, मराठी वगैरे गुजराती असा सुद्धा वाद करायला तुम्ही निघाला. कधी हा वाद मुंबईमध्ये झालेला आहे? तुम्ही दाखवा ना. मग तुम्हाला मुंबई स्वतःच्या स्वार्थासाठी मुंबईचं काय होतं याची तुम्हाला काळजी नाही आहे. आणि त्याच्यामुळे मुंबईकरांनी एकत्र राहिलं पाहिजे असं माझं जाहीर आव्हान सर्व मुंबईकरांना आणि विशेषतः मराठी माणसाला आहे की मराठी माणसाच्या हितासाठी जो मनुष्य उपनगरामध्ये भिरकवला जात होता त्याच्याबद्दल काळजी फक्त आम्हीच केली आहे. तुम्ही केवळ बिल्डरचं हित बघितलंय आणि म्हणून मराठी माणसांनी आमच्यावर राहिलं पाहिजे अशी माझी ठाम भूमिका आहे. ओके.